मामी ते गावरान तूप कसं किलो आहे व? कसं छटाक आहे ते विचारीत जा. तुम्ही किलोची भाषा करीतच जाऊ नका, तुमची खरेदी छटाकाची असती. मामी काल मी धुरंधर पिक्चर बघितलाय आणि आता मला असं वाटतं की मी बी पाकिस्तानात जाऊन 2-4 अतिरेकी मारलाच पाहिजे. अहो जावाई, तुम्हाला गल्लीतले 2 कुत्रे मारायचे नाही, तुम्ही लागला तिकडले कुटाले अतिरेकी मारायला. गप बसून ते उगा आपलं मटण खाईत बसून. अहो आंघोळ करा की. बाई हिवाळ्यामध्ये आंघोळ करणं गरजेचं नाही, आंघोळ केल्यासारखं दिसणं गरजेचं आहे. वाव, मी ना पुढच्या जन्मी पण याच घरची सून होणार आहे बाई. मी याच जन्मी हे घर विकून टाकणार आहो. कमून एवढं खुश आहे तू? काय नाही असंच. मला सांग, माझ्या माग जर पुरी पळाल्या तुला कसं वाटत ग? मला काहीच वाटणार नाही. तुमच्या माग मुली पळूच शकत नाहीत. तुमच्या माग फक्त कुत्रे आणि ते बँकेचे हप्त्यावाले पळू शकतात, बाकी तुमच्या माग कुणी सुद्धा पळत नाही. मामी म्हशीच्या दुधामध्ये काय पाणी टाकलंय का हो? कसलं लागायला हे? अहो जावाई, जरा दम काढी जाते, निर्म्याचं पाणी होतं. मामा आज रविवार आहे, काय आहे का नाही काय नियोजन? अहो तुम्हाला उठलं न सुचलं काय आहे का नियोजन? रविवार आहे, काय न्यूज आहे, हाय का नियोजन? काहीच नाही तर उठायचं जा आपलं घरी गावाकडे. किती वेळ थांबलोय मामी? चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही. मला म्हणलं 5 मिनिटात होतंय, 5 मिनिटात होतंय. होणार आहे का नाही? मला अजून 5 तास लागतील. थांबायचं असलं थांबा, नाही तर निघा तुमचं तुम्ही. थांबतो. मामी त्या कोंबड्या ऐकायच्यात का गिराय खाई? अहो जावाई, तुम्ही काय करा, कोंबड्या बी का घरदारी का सगळा चट काटा काढा आणि पुन्हा राहिलं सायला आम्हाला बी दोघाला इकून टाका तुम्ही. का ग, मला तू शिळी भाकर दिली, स्वतः ताज्या भाकरी खायला दिलीस, कमून तसं केलंस? आता मला एक सांगा, मी कोण आहे घराची? तू लक्ष्मी. हा, आणि लक्ष्मीने शिळ्या भाकरी खाल्ल्यावर लक्ष्मी कशी घरात टिकन बरं? लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आली, तुम्ही शिळ्या भाकरी देतात का खायला? नाही. आणि लक्ष्मी नाराज नाही का व्हायची? बरोबर. आपण लक्ष्मी आल्यावर कसं चांगलं चांगलं करतो, तसंच मी तुमच्या घरची एक लक्ष्मी ना. मी शिळी खाऊन कसं जमन? नाही खा. तसं मला ताजं खायला उद्या मी उरल्या का 4-5 दिवसात शिळ्या भाकरी तुम्हाला देईन. ते मला देत जा. मी ताजं खाते. तुमच्या तोंडातनं एकही आवाज निघाला नाही पाहिजे. आता जर तुमच्या तोंडून एकही शब्द निघाला तर माझ्या इतकं वाईट कोण नाही. अहो, ते आपल्या शेजारणीचा बर्थडे ते नव्हता का मी नवीन आणलेला पंजाबी ड्रेस बघा, तो मी एकदा बी नाही घातला, नवीन तसाच आहे. तिला देऊ का बर्थडेला गिफ्ट? मग तो अरे ती आणलेला होता डबल एक्सेल आणि तिला लागतोय एक्सेलच. मामी मटणा फिटण्याच्या चिकनची भाजी करा बरं, तोंडाला चवच नाही माझ्या. 3 वर्ष झालं तुमचं तेच घरा नाही, तोंडाला चव नाही. आम्हाला लावा कुठं कारखान्याला, तुम्हाला रोज चिकन आणि मटण चारून.